आई, मुलगा आणि सून तिघेही डायनिंग टेबलवर जेवत होते. जेवताना मुलगा राकेश त्याच्या बायकोला म्हणाला, नीता, तू आजही डाळ आणि चपाती बनवली आहेस. कमीत कमी स्वयंपाकात तरी आळस करत जाऊ नकोस. घरात तुर्की तर असतेच, तू काहीतरी चांगलं बनवू शकली असती. नीता म्हणाली, मी आज खव्याची खीर बनवणार होते, पण घरात खवा नव्हता. मी ऑर्डर केला आहे, पण अजून आला नाही. मी उद्या बनवते. तितक्यात किचनमधून कुकरच्या शिट्टीचा आवाज ऐकू येतो आणि नीता जेवता जेवता उठून किचनमध्ये जाते आणि गॅस बंद करते. किचनमधून डायनिंग टेबल पाशी परत येऊन जेवायला बसते आणि म्हणते की बटाटे शिजवण्यासाठी ठेवले होते. संध्याकाळी बटाट्याचे पराठे बनवणार आहे. हे ऐकून तिच्या सासूबाईंनाही आनंद होतो. राकेश म्हणतो, हे चांगले आहे. तुम्हा दोघींचे तुमचे आवडते पदार्थ करून खाण्यात तुम्हाला खूप मजा येते. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. नीता डायनिंग टेबलवरून पुन्हा उठते आणि दार उघडायला जाते. डिलिव्हरी बॉयने खवा आणला होता. नीता खवा घेऊन फ्रीजमध्ये ठेवते आणि पुन्हा डायनिंग टेबल पाशी परत येऊन जेवायला बसते. तेव्हा राकेशची आई राकेशला म्हणते, तूही दरवाजा उघडू शकला असता. त्या बिचारीला सुखाने जेवू पण देत नाही. यावर राकेश म्हणतो, सॉरी आई, मी उठू शकत नाही. मला ऑफिसला उशीर होतोय. राकेश जेवण करून ऑफिसला जाण्याच्या तयारीसाठी त्याच्या बेडरूममध्ये गेला. काही सेकंदानंतर तो नीताला आवाज देतो, नीता, माझे घड्याळ कुठे आहे? मला ते सापडत नाही. नीता जेवता जेवता त्याला सांगते, कपाटाच्या ड्रॉवरमध्ये बघा. नितीन म्हणतो, मिळत नाही. नीता पुन्हा एकदा जेवणाच्या टेबलावरून उठणार होती आणि त्याच्याकडे जाण्याच्या बेतात असताना तिची सासू तिला थांबवते आणि आधी जेवायला सांगते. सासू म्हणते, तो काय आता लहान मुलगा नाहीये, त्याला शोधू दे. दुसऱ्या दिवशी सकाळी राकेश त्याच्या बेडरूममध्ये एक फाईल शोधत असतो आणि त्या फाईलच्या शोधात तो संपूर्ण बेडरूममध्ये पसारा करतो. राकेश बडबडतो, या घरात कधीच काही वेळेवर सापडत नाही. या बायकांनाही काही काम नाही, त्यामुळे त्या इकडे तिकडे सगळं करत राहतात. नीता तिच्या बेडरूममध्ये आली आणि बेडरूममध्ये एवढा पसारा पाहून राकेशला म्हणाली, तू हे काय करतोस? राकेश म्हणाला, परवा मी दिलेली फाईल तू कुठे ठेवली आहे? पती पत्नीमधील हा संवाद राकेशची आई ऐकत होती, पण राकेशला ते माहीत नव्हते. राकेश ऑफिसला गेल्यावर राकेशची आई आणि बायको नीता राकेशला धडा शिकवण्यासाठी प्लॅन करतात. दुसऱ्या दिवशी राकेश सकाळी लवकर उठतो. तेव्हा तो नीताला चहासाठी आवाज देतो. सोफ्यावर बसलेली आई त्याला सांगते, नीता इथे नाहीये. ती तिच्या आईच्या घरी माहेरी गेली आहे. काहीतरी महत्वाचे काम होते. राकेश फोन काढतो आणि नीताला कॉल करू लागतो. तेव्हा आई त्याला थांबवते आणि म्हणते, नीताला फोन करू नकोस. ती माहेरी तर गेली आहे, येईल 2-3 दिवसात. राकेश फोन ठेवतो आणि आईला म्हणतो, चहा. त्याचे वाक्य पूर्ण होण्याच्या अगोदर आई म्हणते, हो हो, 2 कप ठेव, मी पण घेईल. राकेशची इच्छा नसताना त्याला चहा करण्यासाठी किचनमध्ये जावे लागले. मग आई पुन्हा म्हणाली, थांब बेटा. राकेशला वाटतं की आता आई चहा बनवेल, पण तसे काही झाले नाही. आई म्हणते, माझ्या चहात थोडी साखर कमी ठेव. थोड्याच वेळात राकेशने आईला चहा करून घेऊन आला. राकेश आणि त्याची आई दोघे चहा पिऊ लागले. चहा पित असताना आई राकेशला म्हणते, चहा चांगला बनवला आहे, पण नीता जो चहा बनवते त्यात तुळशीची पाने आणि गवती चहा टाकते. त्याची चव वेगळी असते. बेटा, पुढच्या वेळी तू चहा बनवशील तेव्हा तू पण आठवणीने टाक. हे ऐकून राकेश आईकडे बघतच राहतो. थोड्या वेळाने राकेश त्याच्या आईला म्हणतो, आई, आज जेवणात मटर पनीर. आई पुन्हा राकेशच्या बोलण्यात व्यत्यय आणत म्हणाली, अरे वा, आज माझा मुलगा मटर पनीर बनवणार आणि मला मुलाच्या हातचे मटर पनीर खायला मिळेल. हे माझ्यासाठी खूप चांगले आहे. खूप दिवसापासून मटर पनीर खायची इच्छा झाली होती. मग राकेश म्हणतो, अरे आई, मी तुला मटर पनीर बनवायला सांगत होतो. आई म्हणाली, नाही बेटा, माझे गुडघे खूप दुखतात. मी इतका वेळ किचनमध्ये उभे राहून स्वयंपाक बनवू शकत नाही. मग राकेश त्याचा फोन काढतो आणि जवळच्याच एका रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर देऊ लागतो. तेव्हा आई त्याला थांबवते आणि म्हणते, या वयात माझे अन्नपचन बरोबर होत नाही. बाहेरचे खाल्ल्यावर माझ्या पोटात गॅस होतो आणि तू मला बाहेरचे जेवण खायला घालत आहेस. तू तुझ्या आईवर प्रेम करत नाहीस वाटतं. राकेश इच्छा नसतानाही जेवण बनवायला किचनमध्ये जातो.
साधारण 1 तासानंतर सर्व स्वयंपाक तयार होतो. 2 ताटात जेवण घेऊन तो डायनिंग टेबल पाशी येतो. राकेशने फक्त डाळ आणि चपाती केल्याचे आई पाहते. आई राकेशला म्हणते, अरे बेटा, तू मटर पनीर बनवणार होतास ना? नितीन म्हणतो, आई, हे बनवायला सोपं होतं आणि याला वेळही खूप कमी लागतो. यावर आई म्हणते, नीता असती तर तिने मला मटर पनीर बनवून खाऊ घातले असते. बरं, चल जाऊ दे, काही हरकत नाही. मी कुठे रोज मटर पनीर खाते? आजही मी रोजच्या सारखी डाळ आणि चपाती खाईल. चल आपण एकत्र बसून जेवूया. दोघेही एकत्र बसून जेवू लागतात. राकेशने पहिला घास तोंडात टाकतात त्याची आई त्याला म्हणाली, बेटा, डाळीत थोडे मीठ कमी आहे. जा जरा किचनमधून मीठ घेऊन ये. राकेश जेवता जेवता उठतो आणि स्वयंपाकघरात जातो. मीठ घेतो आणि आईला देतो. मग पुन्हा जेवायला बसतो. मध्येच जेवताना आईला ठसका लागतो. आई राकेशला म्हणते, अरे बेटा, खूप ठसका लागला आहे, जरा पाणी घेऊन ये. राकेश जेवण करता करता पुन्हा उठतो आणि पाणी आणून आईला देतो. या सगळ्यातून राकेशच्या चेहऱ्यावर त्रास स्पष्ट दिसत होता. तो नीताशी वागताना किती तिला वाईट वाटत असेल हे राकेशलाही आता जाणवत होते. त्याच्या चेहऱ्यावर वैताग स्पष्ट दिसत होता. पण आई एवढ्यावर थांबली नाही. जेवण झाल्यावर आई राकेशला दोघांचे ताट धुवायला सांगते. त्यानंतर आई तिच्या बेडरूममध्ये झोपायला जाते. तिकडे राकेश किचनमध्ये दोघांचे ताट धुत असतो. राकेशची आई राकेशला आवाज देते, बेटा राकेश, जरा माझ्या अंगावर चादर टाक. राकेश ताट धुता धुता आईच्या बेडरूममध्ये आला आणि आईच्या अंगावर चादर टाकत बायकोला मनातून शिव्या देत होता. आणि त्याचे दुसरे मन म्हणत होते, खरंच नीता सुद्धा बिचारी आमची सेवा करून वैतागत असेल. त्यानंतर राकेश आईच्या बेडरूममधून बाहेर पडत असताना आई राकेशला म्हणते, बेटा राकेश, जरा एसीची हवा कमी कर. या सगळ्या कामांनी राकेश पूर्णपणे वैतागून जातो, पण काही बोलू शकत नव्हता. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे राकेश भाजी चिरतो, पण त्याचे लक्ष भाजीकडे नसते. तो नीताचा विचार करत असतो आणि गृहिणीची नोकरी सोपी आहे याबद्दल तो किती चुकीचा होता याचा खेद त्याला वाटत होता. मग भाजी चिरत असताना निष्काळजीपणामुळे त्याचे बोट कापले जाते. त्यातून रक्तस्राव सुरू होतो आणि तो बेसिनमध्ये आपले बोट धुतो. तेवढ्यात नीता त्याच्याकडे येते आणि बोटाला बँडेज बांधायला लागते. खरं तर नीता तिच्या आईच्या घरी माहेरी गेली नव्हती. ती त्याच घरात गुपचूप राहत होती. हा आईचा आणि नीताचा प्लॅन होता, राकेशला अद्दल घडवण्यासाठी. राकेशला नीताला पाहून खूप आनंद झाला आणि नीताला म्हणतो, घरातली कामे आपण मिळून करायला हवे. नीता विचारते, असं का? राकेश म्हणतो, घर जर आपल्या दोघांचे असेल तर घरकामही आपण दोघांनी केले पाहिजे. स्वतःच्या मुलाला आई आणि सुनेने घडवलेली अद्दल तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.